सर्वांना नमस्कार. आज आलेलो आहोत आम्ही डॉक्टर स्पृहा अतुलजी डकरे, शिवसेना शिंदे गट हे उमेदवार आहेत आणि त्यानिमित्त आम्ही आज हितगुज करणार आहोत कॅप्टन माजी आमदार अडसूळ साहेब यांच्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार. आपण जी आज पत्रकार परिषद घेतली हे कशा संदर्भात आहे? उद्या दिनांक 18 रोजी माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे, तसेच शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि शिवसेना मुख्य नेते हे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत डॉक्टर स्पृहाताई डकरे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी अंजनगाव सुरजी येथे उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता त्यांचं आगमन सारडा कॉलेजवर हेलिकॉप्टरने होईल. त्या ठिकाणून थेट ते द्वारका चौक त्या ठिकाणी प्रचार सभा होईल आणि त्यानंतर विठ्ठल मंदिरामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यानंतर संत रूपलाल महाराज यांच्या दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात जाणार आहोत आणि त्या ठिकाणून दर्शन झाल्यानंतर माननीय शिंदे साहेब पुन्हा पुढच्या प्रचारासाठी मार्गस्थ होतील. म्हणजे इथं प्रचाराची सभा वगैरे नाही आहे की रॅलीज आहे? रॅली आणि त्यानंतर एक प्रचार सभा घेऊन नंतर त्या ठिकाणून निघतील. सर आपल्या पक्षाचा काय अजेंडा आहे नेमका? माननीय मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजना आज महिलांना 1500 रुपये देण्यापासून ते सरकारी यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाचे पगार वाढवले जर कोणी असेल तर ते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी. इन्फ्रास्ट्रक्चर या देशातलं ज्या पद्धतीने ग्रो करत होतं त्याच्या लेवलला पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं तर ते माननीय शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचं काम महाराष्ट्रामध्ये झालं या मागच्या 5 वर्षात, जे न भूतो न भविष्यातही होतं. त्याचप्रमाणे या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतमालाला भाव देण्याचा असेल किंवा शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये 6000 रुपये देण्यापासून ते महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये, लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना, अशा अनेक योजना काढून शेकडो योजना माननीय शिंदे साहेबांनी काढल्या. आणि तसंच आज नगरविकास खातं आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे आपण पाहिलं की ते नगरविकास मंत्री असल्यामुळे मागच्या 5 वर्षामध्ये जो निधी नगरविकास खात्यामार्फत गेला तो आजपर्यंत न भूतो न भविष्यती हजारो करोडचा निधी नगरविकास मार्फत गेला. जर नगराध्यक्ष म्हणून आमच्या डॉक्टर स्पृहाताई डकरे त्या ठिकाणी आला तर मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो शेकडो करोड रुपये या ठिकाणी अंजनगावमध्ये येतील. भुयारी गटार योजना असो, त्या ठिकाणी रस्ते असो, या ठिकाणी कचऱ्याचा जो त्रास या ठिकाणी आपल्या अंजनगावकरांना एक होतोय तो सुद्धा त्रास त्या ठिकाणी संपून जाईल. त्या ठिकाणी कंपोस्ट खताचं ते विल्हेवाट सुद्धा त्या ठिकाणी लावता येईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी अंजनगावला बस आगाराची मागणी जी होती ती सुद्धा करता येईल आणि संत रूपलाल महाराजांच्या नावाने माननीय शिंदे साहेबांच्या कार्यकाळातच त्या ठिकाणी महामंडळ तयार झालं. आज संत रूपलाल महाराजांच्या नावाने त्या ठिकाणी 100 करोड रुपये टाकून त्या ठिकाणी एक चांगले स्मारक सुद्धा निर्माण करण्याचं काम माननीय शिंदे साहेबांमार्फतच होऊ शकतं आणि म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर स्पृहाताई डकरे यांना निवडून देण्याचं काम ही जनता नक्की करेल. आज आपल्याला माहिती आहे 2 तारखेला खरी निवडणूक होणार होती आणि त्यामुळे जाणून बुजून ती पुढे ढकलली गेली आणि डॉक्टर स्पृहाताई डकरे या स्पर्धेमध्ये सगळ्यांच्या पुढे ते सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच काल राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला नगराध्यक्ष पदासाठी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा डॉक्टर स्पृहाताई डकरे यांच्यासाठी पूर्णच्या पूर्ण ताकद लावते आणि ओबीसी महासंघ यांच्या पेटकरताई यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्पृहाताई डकरे यांना दिलेला आहे. तसेच सगळेच्या सर्व पदाधिकारी शिवसेनेचे एक कामाला लागलेले आहेत. माननीय एकनाथजी शिंदे साहेब येणार आहेत. प्रत्येकामध्ये खुशीची लहर पसरलेली आहे. अंजनगावकरांमध्ये सुद्धा एक खुशीची लहर आहे आणि प्रत्येकाला माननीय एकनाथजी शिंदे साहेब प्रत्येक एक जण टीव्हीवर बघतोय, ऐकतोय, पेपरमध्ये बघतोय, परंतु उद्या प्रत्यक्षात माननीय शिंदे साहेब येणार आहेत आणि एक कुतूहल प्रत्येकाच्या मनामध्ये. त्यामुळे हजारो लोक त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना बघण्यासाठी उद्या तिकडे येतील. त्यामुळे खास करून लाडक्या बहिणींना मी सांगण्यापेक्षा प्रत्येक लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हा अंजनगाव मध्ये उद्या 18 तारखेला अंजनगाव सुरजी येथे येणार आहे. मला वाटतं ज्या भावाने सख्या भावानी कधी 200-300 रुपये देताना पुढे मागे पाहिले असेल, पण हा भाऊ न विसरता न चुकता दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये पाठवतो आणि मला वाटतं ही भेट प्रत्येक बहिणीसाठी फार मोठी भेट आहे आणि त्यामुळे प्रत्येक बहीण ही त्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी धावत येईल आणि आपलं मन भरून घेईल असं मला वाटतं. आणि म्हणून लाडक्या बहिणींना सुद्धा मी त्या ठिकाणी
विनंती करतो आपणही सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहू. उद्या शिंदे साहेब येत आहेत, आपण काय म्हणाल? शिंदे साहेब येत आहे. आम्ही खूप खुश आहोत. मी माझे जे नगरसेवक आहे, जे 21 नगरसेवक आहे, ते खूप खुश आहोत आम्ही. आणि हे रॅली पाहिजेच होती आम्हाला, पण तसं तर सभा पाहिजे होती, पण ठीक आहे. रॅलीत जास्त लोक जमतील, लोक दिसतील, लोकांना माहिती पडेल की काय म्हणजे काय एकतेचं काय आहे, शिवसेनेचं बल माहिती पडेल इथे. माझ्यासोबत होते डॉक्टर स्पृहा डकरे मॅडम आणि कॅप्टन अडसूळ साहेब यांचं म्हणणं आहे जी रॅली होणार आहे ही अतिशय महत्वाची रॅली होणार आहे आणि आम्ही विजय खेचून आणणारी रॅली होणार आहे असं त्यांचं या ठिकाणी मत आहे. तर चला, आता जे थंडी वाढत आहे, थंडीचा पारा सुद्धा जसा जसा वाढत आहे तसा राजकीय पारा सुद्धा वाढत आहे आणि त्या अनुषंगाने उद्या शिंदे साहेब सुद्धा येत आहे. आणखी कोणाची सभा होते का इकडे आपण जाऊया आणि इथेच थांबूया. मनोज मेडे, बहुजन न्यूज टुडेसाठी अंजनगाव, सुरजी.